पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार। शेतकरी बांधवांना अतिशय आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण एकाच वेळी 7,000 कोटी रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असून पुन्हा एकदा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। या संदर्भात नवीन शासन निर्णय आला होता व त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मान्यता मिळाली आहे सहकार विभागाकडून। मात्र रक्कम कधी जमा होणार हा प्रश्न होता व त्यासाठीच शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण शेतकरी बांधवांनो हे पैसे ऍक्च्युअली कधी जमा होणार हे महत्त्वाचं असणार आहे। तर राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 94,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत। तर या योजनेतील उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। तर शासन निर्णय तर जाहीर झाला होता, तुम्ही बघू शकता की शासन निर्णय जाहीर झालेला आहे। त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की किती निधी देण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे की सन 2026-27 या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कार्यक्रम अर्थसहाय्य लेखाशीर्ष खाली 20,552 कोटी इतके निधी मंजूर असून सध्या स्थितीत या लेखाशीर्ष खाली 20,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे व सदर निधीपैकी 7,000 कोटी तुम्ही बघू शकता 7,000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आहे। की आता शासनाने मान्यता तर दिली आहे, 30 तारखेलाच मान्यता दिली आहे, पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी ऍक्च्युअल रक्कम आहे ती कधी जमा होणार, कर्ज खाते नील कधी होणार व पीक कर्ज घेण्यास पुन्हा एकदा शेतकरी कधी पात्र होणार हे प्रश्न होता व या संदर्भात सहकार विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी म्हणजे उद्यापासून शेतकरी बांधवांच्या एकत्रितपणे बघा तुम्ही बघू शकता इथे एकाच वेळी 7,000 कोटी इतका निधी वाटप होणार असणार आहे। येत्या मंगळवारी एकाच वेळी 7,000 कोटी इतका निधी जमा केला जाणार आहे। तर राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखाच्या मर्यादित कर्जमाफी देण्यास तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे। त्याचप्रमाणे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची 2 लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एक वेळ समझोता अंतर्गत म्हणजेच OTS अंतर्गत त्यांचे कर्ज खात्यात सरकार 2 लाख रुपये जमा केले जाणार आहे किंवा जमा करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज जे थकीत आहे त्यांना 2 लाखांच्या मर्यादित कर्जमाफी देण्याचे तसेच जे काही प्रोत्साहनपर मिळणार आहे ते 50,000 रुपये जे नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहे। आता इथे जे थकबाकीदार शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी तर खूप आनंदाचे अपडेट असणार आहे, पण जे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा नक्कीच इथे 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार असल्यामुळे नाराज दिसत आहे व त्यांची यादी देखील आली नाही। कारण बघा 14 लाख शेतकरी बांधवांची यादी आता दुसऱ्या यादीत येणार आहे, मात्र 23 लाख शेतकरी बांधव आहेत की ज्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे, पण त्यांना फक्त आणि फक्त नियमित कर्ज भरून देखील फक्त आणि फक्त 50,000 रुपये पैसे मिळणार असल्यामुळे नक्कीच नाराजी दिसत आहे। कारण आम्ही पैसे भरून चूक करतो का हा देखील प्रश्न प्रत्येक वेळेस विचारला जात आहे। त्यामुळे जे शेतकरी नेते आहेत त्यांनी सुद्धा आवाज उठवला आहे। तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेले जे शेतकरी असणार आहे त्यांचे देखील 2 लाखांवरीलची रक्कम बँकेत भरल्यानंतर एक वेळ समझोता म्हणून कर्ज खात्यात सरकार 2 लाख रुपये जमा केले जाणार आहे। बघा जे काही शेतकरी OTS म्हणजेच काय वन टाइम सेटलमेंट होणार आहे त्यांना देखील 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे, पण वरची जी रक्कम आहे त्यांना भरायची आहे। मात्र जे नियमितपणे कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपये मिळणार आहे। तर या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात 2 लाखाच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी सरकारने छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवली होती व त्यात 90,000पेक्षा शेतकरी आढळून आले असून त्यात सुद्धा या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे। जे काही प्राप्तिकर विभागाकडे पाठवलेली यादी आहे त्या यादीमध्ये जे अपात्र करण्यात आलेले शेतकरी आहे बघा, तुम्ही 0 ITR भरताय तर तुम्हाला पात्र असणार आहे असं सांगितलेलं आहे। मात्र जे टॅक्स भरणारे शेतकरी आहेत व्यवसायासाठी असो किंवा अन्य कारणांसाठी तुम्ही जर टॅक्स भरत असाल
तर तुम्ही काय झालेलं आहे, तुम्ही यातून अपात्र करण्यात आला आहे. यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडून आक्रोश निर्माण झालेला आहे, कारण त्यांनी शेतीमध्ये पैसे मिळत नाही किंवा शेतीसाठी काही पीकसाठी जे काही जोडधंदा जोडलेला आहे किंवा त्यासाठी त्यांनी कर्ज काढलेले आहे किंवा जे काही टॅक्स भरलेले आहेत बिझनेससाठी असू द्या, त्यामुळे जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या पीक कर्जाची परतफेड केलेली नाही अशी कर्ज खाती बुडीत NPA ठरतात. NPA गेलेले शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्यास पात्र ठरवण्यासाठी राज्य सरकारने सर्व बँकेसाठी व्याज सवलत योजना जाहीर केली असून त्यात बँक आणि शेतकरी त्यांनी किती प्रमाणात नुकसान सहन करावे याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. या धोरणास सर्व बँकेंनी मान्यता दिली असून NPA खातेदार शेतकऱ्यांना कुलिंग पिरियड न ठेवता लगेच पुन्हा कर्ज घेण्यास मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की असं सुद्धा ठरलेलं आहे व प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. जे काही KYC प्रक्रिया काय केली जाणार आहे, आता ही प्रक्रिया KYC ची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. 16,96,000 जे पात्र शेतकरी बांधव असणार आहे त्यांची यादी जाहीर करण्यात असून त्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण देखील सुरू झालेलं आहे व ते आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहे. आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेलं आहे. तर 10 लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधव इथे यादीमध्ये नाव आलं आहे. मात्र 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केलं असून येत्या 2 दिवसात आणखी शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील. येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत व शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील त्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. अशा प्रकारे एक वेळचा समझोता योजनेतील 6,25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफीचे पैसे जमा केले जाणार आहेत व व्याज सवलत योजनेनुसार पीक कर्ज जेवढे अधिक काळ थकलेले असेल तेवढे शेतकऱ्यांवरील कर्जभार कमी होईल. एवढे नव्हे तर बुडीत कर्जदार शेतकऱ्यांना लगेच पुन्हा कर्ज देखील मिळणार आहे. तर जे काही बुडीत कर्जदार शेतकरी आहेत, थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकदम लॉटरीच आहे, कारण सगळी कर्जमाफी होणार आहे. पुन्हा एकदा पीक कर्जासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्ही देखील थकबाकीदार शेतकरी आहेत का, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत का, OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंटमध्ये शेतकरी आहेत का, कोणत्या याच्यात पात्र आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपले योजना यात्रा पेजला व चॅनलला लगेच सबस्क्राईब फॉलो करून घ्या. धन्यवाद.